बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री वासुदेव पाटील लिखित कादंबरी गिरहान, प्रकरण 9. पुनव आली. या पुनवेला तारापूरला 2च्या सुमारास अर्धा तास खंडग्रास ग्रहणच होतं. गंगाधर रात्री बंगलीवर बसून जागाच होता. तो सारखा गडीतून पुन्हा पुन्हा चंद्राकडे बघत होता. आज आभाळात पावसाची चिन्हे दिसत नव्हती. स्वच्छ आकाश दिसत होतं व पूर्णाकृती चंद्र प्रकाशत होता. 12च्या सुमारास चंद्राच्या विरुद्ध दिशेनं आकाश काळवंडू लागलं व अचानक पावसाचं वातावरण तयार झालं. पण चंद्र अजूनही झाकला गेला नव्हता. ऐन 1-1:30च्या सुमारास गंगाधरच्या डोळ्यात घेरी दाटू लागली. तो पुन्हा पुन्हा झोप झटकत होता, पण घेरी दाटतच होती. भुंकणाऱ्या कन्नीचा आवाजही त्याची घेरी भंग करू पावली नाही. शंभू मात्र जागाच होता. आजच आपणास बाहेर पडता येईल, अन्यथा आपली सुटका नाही. तो सारखा अंधारात डोळे फाडून फाडून दाराकडेच बघत होता. केव्हा गंगाधर येतो व दार केव्हा उघडतं हीच आस लावून 2ला चंद्रास धरेच्या छायेनं घेरायला सुरुवात केली आणि गंगाधर बंगलीवर झोपेच्या अधीन झाला. कन्नी जोर जोरात भुंकायला लागली. तळघरात शंभूला अचानक आवाज यायला लागला. तो उठला व दाराकडे बघू लागला. पण आवाज वरच्या दाराचा नव्हता व दाराकडूनही येत नव्हता. आवाज तर दुसरीकडूनच येतोय. पाण्याचा आवाज, पाणी खळाळतंय असा. शंभू कान टकावून स्तब्ध होत ऐकू लागला. टाक्याकडून आवाज येतोय हे त्याला जाणवू लागलं. टाक्यात पाणी उसासतच वर येतंय असाच आवाज. काही क्षणातच टाक्यातलं पाणी वाढत तळघरात घुमलं. त्याच्या पायाला पाणी लागलं. शंभूला कळेना काय चमत्कार होतोय. त्यानं घाबरूनच, महादेवा, हात जोडतो, पण दार उघड आणि मला सोडव भोलेनाथा. शिवालयातल्या महादेवाकडे अंदाजे पाहत विनवू लागला. तोच टाक्यातून पुन्हा वेगळाच आवाज वाढणारं पाणी कमी झालं. एक ग्रहणातल्या चंद्राची आभा फिक्कट प्रकाश प्रकट झाला. शंभू अवाक होत पाहू लागला. टाक्यातल्या भिंतीतही अगदी तसंच दार उघडलं जसं मागच्या वेळी पाय विहिरीत उघडलं होतं. टाक्यातलं पाणी त्या दारातून जोरानं पळत होतं. शंभू काहीच विचार न करता टाक्यात उतरत दारातून निघाला. भुयारच होतं ते. तिथून गढीवरच्या आडात येणारं व तिथून थेट शिवाऱ्यातल्या पाय विहिरीकडे येणारं. शंभू वाहणाऱ्या पाण्यासोबत धावतच निघाला. फिक्कट चंद्रप्रकाश कुठून व कसा येत होता काही समजत नव्हतं. तो भुयारातून पाय विहिरीच्या अगदी जवळ आला. ती जागा त्यानं ओळखली. लेण्यागत कोरलेला सभामंडप. त्यानं फिरत फिरत सारा धुंडाळला. मग त्या घागरीचा खजाना. त्यानं झाकण उघडून पुन्हा पाहिलं. सर्व खजाना जागच्या जागी, पण काशी व गौरीचा तपास नाही. शंभू विचार करत बराच वेळ त्यांना शोधू लागला. कन्नीच्या घोघाटनं गंगाधरची झपकी खुलली. तो झरपडत उठला. ग्रहणाला सुरुवात झालेली पाहता तो तळघराकडे जाण्यासाठी उठणार तोच कन्नीनं तोंडानंच पट्टा कुरतडत तोडला व ती मोकळी झाली. भुंकतच ती गडीतल्या तळघराकडे झेपावली. शंभूनं दार उघडलं. कन्नीही भुंकतच मागं मागं आली. गिरजालाही जाग आली. तीही कन्नी पाठोपाठ निघाली. पण गंगाधरचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. गंगाधर विस्पारल्या डोळ्यांनी वेगळंच पाहत होता. गेल्या 4 वर्षात तो आज प्रथमच तळघरातल्या टाक्यात उघडलं दार पाहत होता. शंभू न दिसताच तो त्या दारातून पाठलाग करण्यासाठी टाक्यात उतरू लागला. तोच कन्नी आडवं होत त्याला रोखू लागली व रिसरून रिसरून वर वळ पळू पाहत होती. कन्नी काय म्हणते हे गंगाधरनं ओळखलं व टाक्यात पुढे जाता जाताच तो थबकला व कन्नी मागे निघाला. पण तळघराच्या दाराला कुलूप लावायला तो त्या गडबडीतही विसरला नाही. मात्र गिरजा ही टाक्यातल्या दाराकडे देहबान हरपत कोपऱ्यात उभी होती. ती तिथंच राहिली.
गडीवरून पळतच कन्नी आडावर व तिथून शिवालयाकडे निघाली होती. मुक चित्रा कन्नी शंभू काशी व गंगाधर तिघांना आपलं मालकच मानत होती व निष्ठेने वाचवू पाहत होती. कन्नी पाठोपाठ तो शिवालयात आला. शिवालयात त्रिशूल त्याही गडबडीत गंगाधरनं हातात घेतलं. कन्नी पाय विहिरीत झेपावली. गंगाधरी त्रिशूल घेत आला तर पाय विहिरीतलं पाणी वाढलेलं. कन्नी उतरली व गंगाधरीही. पाय विहिरीत ते उतरताना पाण्यात भोरा पडत वाट तयार होत होती. आत जाताच गंगाधरला उघडं दार दिसलं आणि त्या दारातच उभा शंभू. शंभू बाहेर निघत होता तोच गंगाधरनं आपल्या हातातलं त्रिशूल त्याच्या मानेवर ठेवलं. गंग्या, आत काशी व गौरी नाही, खरं सांग. हरामखोरा, माझा काशी कुठे गेला? शंभू दारातच उभा कडाडला. शंभू, आधी परत आत जा व आतला खजाना बाहेर काढ. गंग्या, मी मुळीच आत जाणार नाही. वर बघ आकाशात चंद्राचं गिराण सुटायला सुरुवात झाली आहे. आता मी दारातून हल्लो की लगेच दार बंद होईल व गिराण सुटलं की उघडणारच नाही. शंभू, तसं आधी तू तुझ्यानं दार उघडणार नाही असंही बोलला होतास. मग तरी दार उघडलंच ना. आणि वर तळघरातल्या टाक्यातल्या दाराबाबत ही कुठं बोलला होतास? तुम्ही सर्व खोटं बोलत आहात. मुकाट्यानं माघारी फिर व घागरी उचलून परत ये पटकन. गंगाधरी जोरात कडाडला. गंग्या, मी मुळीच आज जाणार नाही, शंभू म्हणाला. पण तोच कंठात त्रिशूलचा दाब वाढला. रक्ताची धार उडाली. शंभूचा तोल गेला व तो दारातून आत मागे पडला. तोच दार झपकन बंद झाला. गंगाधर खुळचटा गत समोरच्या भिंतीवर हात मारत दार शोधू लागला. पण ग्रहण सुटणाऱ्या चंद्रप्रकाशात त्याला दार दिसेच ना. कन्नीचा गोघाट वाढला. तोच मध्ये अडकलेल्या शंभूनं हात जोडत महादेवास साकडं घातलं असावं. दार पुन्हा उघडलं. तो कंठातली धार दाबत निविनवू लागला. गंग्या, ऐक, मला निघू दे. शंभू, दार उघडणार नाही म्हणतोय आणि पुन्हा दार उघडतोय. मला मूर्ख बनवू नकोस. चल मध्ये घुस, वाहन घागरी. आता मात्र शंभू त्वेषाने नकार देत दारातून बाहेर निघू लागला. पण तोच पुन्हा गंगाधरनं आपल्या हातानं त्रिशूल पोटास लावलं. शंभू, बऱ्या बोलानं माघारी फिर व घागरी आण, नाहीतर आता या त्रिशूलनं पोटातला कोतळाच बाहेर काढतो. गंग्या, ऐक, हात जोडतो बघ, गिराण सुटेलच. आता तसा दरवाजा बंद होईल व मी मध्ये अडकेन. ऐक माझं. शंभू, हे दार बंद झालं तरी टाक्यातल्या दारातून वर या. एक निर्वाणीचं सांगतोय, नाहीतर काशी व गौरी गतच तुलाही इथंच उडवतो की नाही बघ. काय? काशी गौरीस तू उडवलं हरामखोरा? कसं? शंभू बेफाणला. कसं ते नंतर सांगतो तुला, आधी आतल्या घागरी काढ. हरामी, आता तर आतला खजानाही काढणारच नाही, शंभू बोलला. पण तोवर तर गंगाधरनं पोटात त्रिशूल खुपसलं. शंभू त्रिशूल सह आत कोलमडला आणि तो आत कोलमडताच दार बंद होऊ लागलं. कन्नी आत जाण्यासाठी धावली, पण तोवर तर दार झपकन बंद झालं. पण त्याही स्थितीत त्रिशूलचा दांडा गंगाधरनं बाहेर खेचलाच होता. कन्नी जोर जोरात भुंकू लागली. सारा परिसर दणाणला. सुटलं, सुटलं गिराण सुटलं. तारापुरात अर्जुन मांग शिरस्त्याप्रमाणे दे दान सुटे गिराणचा पुकारा करत फिरत असावा. गंगाधर तिथंच उभा. शंभू पुन्हा दार उघडून बाहेर येईल म्हणून. पण 5 मिनिट 10 मिनिट शंभू आलाच नाही. कसा येईल गिराण सुटल्यानं? आतून दरवाजा कसा उघडेल? शंभू येत नाही म्हणून गंगाधर कणीस घेत गडीकडे धावला. गडीतल्या तळघराच्या दाराचं कुलूप उघडत उतरला. पण आता टाक्यात आधी असायचं तितकंच पाणी होतं. शांत शांत काळोख पीत असल्यागत. शांतता अगदी अंधारला चिरणारी. तो टाक्यात उतरत दार शोधू लागला. पण तिथं तर टाक्याची अभेद्य भिंत अगदी आधी असायची तशीच. गंगाधर चडफड टाक्यातच फिरू लागला. पण थोड्या वेळापूर्वी पाहिलेलं दार त्याला सापडेच ना. तो हताश, तसाच हताश तिथंच बसून राहिला. शंभू या वाटेनं शिवालयापर्यंत गेलाय तर इकडूनच परतेन व दार उघडेन म्हणून. पहाट होऊ लागली.
पण दार उघडेना व शंभूही येईना. तो उठला व तरी तळघराचं दार पुन्हा कुलूप बंद करत तो पाय विहिरीकडे निघाला. अजूनही कन्नी भुंक तिथंच बसली होती. तिच्या आवाजानं शिवाल्याचा आसमंत दणाणत होता. गंगाधरला आता कळून चुकलं की काशीप्रमाणेच गंगाधरी आपणास बरंच खोटं बोलला, पण आपणास तरी बऱ्याच गोष्टी समजल्या. एकंदरीत गडीच्या टाक्यातून थेट शिवालयापर्यंत भुयारी मार्ग आहे, जो चंद्रगिरहणाच्या दिवशी उघडतो. गडीतलं टाकं व ही पाय विहीर हे समपातळीवर असावेत, म्हणून पाण्याचा प्रवाह गिरहणाच्या दिवशी वाहत समपातळीवर येत असावा. गडीतल्या पूर्वजांनी गडीचा खजाना शत्रूंपासून वाचवण्यासाठी शिवालयाखाली सुरक्षित ठेवला असावा, पण नंतर तो तिथंच पडला असावा. नेमका पाय विहिरीचा गाळ काढताना गिरहणाच्या दिवशी काशी व शंभू या खजान्या पावे तो पोचले असावेत. आता काशी गौरी यांची आपण वाट लावली. शंभू ही भुयारातच अडकत चढेल बहुतेक. पुढच्या ग्रहणाला आपण टाक्यातून आत घुसू व खजाना बाहेर काढूच. गंगाधर भुंकणाऱ्या कन्नीस घेत गडी चढू लागला, पण कन्नी सारखी पाय विहिरीकडेच धाव घेत होती. तिला कसं बसं त्यांना आणलं तर गडीत भवानी उठलेली व रडत गडी डोक्यावर घेतलेली. तो गिरिजा शोधू लागला, पण गिरिजा होती कुठं? त्यानं सारी गडी शोधली, पण पत्ता नाही गिरिजाचा. त्यानं तळघर उघडलं व तिथंही शोधलं, पण शून्य. टाक्यात पाणी तसंच काही झालंच नाही. या आविर्भावात शांत पहुडलेलं. तरी त्यानं दार दिसतंय का पाहिलं, पण ना दार दिसलं ना गिरिजा. सकाळी 8च्या सुमारास अचानक महंत आले. कधी नव्हे ते महंत गडीत येऊ लागले. माचीवर महंत दिसताच गंगाधर गडबडला. कन्नी नव्हतर आकाश पातळ एक करत भुंकायला सुरुवात केली. गंगाधरचा पारा तापला. मागच्या वेळी महंतांनी हिला शांत केलं होतं, पण आता ही पुन्हा भुंकत महंतास पाय विहिरीकडे नेईलच. आता तसंही कन्नीचं काम उरलंच नाही, उलट ही महंतास जागृत करेल. क्षणात तो उठला. त्यानं रात्री जाणलेलं त्रिशूल हातात घेतलं. महंत माचीवर बरेच दूर दिसत होते. भुंकणाऱ्या कन्नीच्या तोंडात जोरात त्रिशूल घुसलं. डोळा व जबडा चिरत त्रिशूल खोल खोल घुसलं. कन्नीचा आवाज बंद. गंगाधरनं त्रिशूल संवेतीला ओढत तळघरात फेकलं. तळघर बंद करत तो वर आला व त्यानं भव्यास उचललं. आता त्रिशूला एकच काम उरलं होतं, या भवानीचं. तो मनात उद्गारला न तोच महंत आत आले. महंत, महंत जी आओ, खबर की होती तो मैं खुद नीचे आ जाता आपकी सेवा में. गंगा, शिवजी का त्रिशूल मंदिर में नहीं दिखा रे, इसलिए चले आए हम खुद गड़ी चढ़ के. महंत कालीच बैठक मांडत बोलले. महंत जी ऊपर बैठिए, गड़ी के स्वामी हो आप, मुझे शर्मिंदा मत कीजिए. अरे हम फकीर आदमी, हमें इस पत्थर मिट्टी की चीजों से लगाव नहीं है भाई. लेकिन ये नन्ही गुड़िया कौन है तुम्हारी गोद में? महंत जी हमारे ही लड़की है स्वामी, म्हणत त्याने तिला महंताकडे दिली. गुड़िया हमें चाहिए, भले ये मिट्टी की गढ़ी तू ही रख, पर ये नन्ही गुड़िया हमें दे. स्वामी, पर ये एक ही हमारी जान है, इसकी माँ गिरिजा से पूछना पड़ेगा. गंगाधर चाचरू लागला. बुला गिरिजा को, हमारे सामने पूछ, वो हमें इनकार नहीं देगी. गंगाधर बावचळला. आता गिरिजाला कसं बोलवायचं, तरी तो आत पाहत जोरात साद घालू लागला. महंत हंसले. गंगा, तू जिसे पुकार कर रहा है वो नहीं आएगी मूर्ख. पर महंत, इस नन्ही जान को ले जाकर आप क्या करोगे? तू त्रिशूल उठा लाया हो किस लिए? तू क्या करेगा वो त्रिशूल? गंगा, कुछ सवाल बहुत आसान होते हैं पूछने के लिए, पर उसके जवाब बहुत टेढ़े होते हैं. गंगाधर खाली मान घालून मौनात. कन्नी कहा है, कन्नी की जबान तूने खोली, अब मेरी मत खुलवा नादान. इस गुड़िया को लेकर मैं शिवालय में 2 दिन ठहरूंगा.
कन्नी को ले आना और इस गुड़िया को ले जाना, तीसरे दिन हम राह नहीं देखेंगे। महंत उठत बोलले. गंगाधरने महंतचे पाय धरले. महंत, गिरिजा कुठे आहे? आपण सर्वज्ञ आहात, सांगा, मेहरबानी करा. काशी कहा, गौरी कहा, शंभू कहा, मैंने पूछा क्या? नादान मूर्ख, चला जा. जो मिला वो बहुत है, ज्यादा की लालच मत रख. महंत कडाडले. महंत भवानीस घेत शिवालयात आले. त्यांच्या सोबतच्या शिष्याकडे त्यांनी भवानीस सोपवलं. स्वामी, ये कौन? भव्या, आज से ये अपने साथ आएगी. जी स्वामी. 2 दिवसांनी गंगाधर त्रिशूल घेत खाली मान घालत आला. त्रिशूल शुद्ध करत शिवालयात ठेवत महंत विचारते झाले. कन्नी कहा है? जी. ठीक है, कन्नी नहीं तो गुड़िया नहीं. हम कल प्रस्थान करेंगे हिमालय की गोदी में. यदि कन्नी मिली तो आ जाना हिमालय की ओर और ले जाना इस काशी की नन्ही जान को. महंत बोलल्याने गंगाधरचं उरलं सुरलं त्राणही गेलं. गंगा, गढ़ी मामूली नहीं है. रहना है तो संभाल के रहना. अभी तो तूने और मुश्किलातें खुद बढ़ा ली है. मेरी मान, जो मिला वो लेके यहां से निकल जा. निकल जा, वरना आगे तेरी मर्जी. म्हणत महंतने त्यास हाकललं. महंत भवानीस घेत दुसऱ्या दिवशी पहाटेच निघून गेले. महंत जाताच गंगाधरनं सुटकेचा श्वास सोडला. आपण महंतासी बनवलं यानं तो खुश झाला. त्या काशीच्या पिल्लास एरवी आपण संपवणारच होतो, पण गिरिजा आडवी येत होती. तिला आयतीच तो फकीर घेऊन गेला व आपल्या मागची ब्याद कटली. पण महंताला सारं समजलंय. यानं त्याला भीतीही वाटली. गिरिजा गेली, पण कशी कुठे गेली हे त्याला कळेच ना. पण महंतानं ज्या अर्थी साऱ्या घडामोडी सांगितल्या त्या अर्थी गिरिजाबाबत ही सत्यच असावं. गंगाधरनं तारापूर सोडलं. तो सरळ सोलापूरकडं दोन्ही घागरी घेत पळाला. काही दिवसातच त्याने तिकडे बरेच व्यवहार करत जम बसवला. त्यानं नवीन लग्नही उरकलं. गढीचा सौदा झाला होता, पण पुण्यात जात त्यानं मित्रांना घेण्यास नकार दिला असं कळवत नाकारलं व गढीची जबाबदारीही झटकली. पण प्रभूने मालकानं तरी आग्रह करत निदान हवं तेव्हा जात लक्ष तरी ठेव असं बजावलं. गंगाधरला मनात आनंदच झाला. त्याला तेच हवं होतं. गडीवर न राहता हवं तेव्हा जाण्यासाठी आपला ताबा असणं. आता तो पुढच्या चांद गिराण्याची वाट पाहता पाहता दुर्गेश शोधू लागला. कारण दुर्गा केव्हाही तपास करता करता येईलच याची त्याला भीती होतीच. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.